स्ट्रोकवरील उपचार हे तातडीने घेणं का गरजेचं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर स्ट्रोकच्या उपचारामध्ये बेसिकली काय येतं, रक्ताची जी गुठळी असते ती वितळवण्याची औषधे हेच मेन स्ट्रोकच्या उपचाराचा भाग आहे. तर यामध्ये स्ट्रोकची लक्षणे लक्षात आल्यानंतर तिथपासून 3 ते 4.5 तासाच्या आतमध्ये जर का रुग्ण हॉस्पिटलला पोहोचला तर आपण तातडीने ती गुठळी वितळवण्याची काही स्पेशल इंजेक्शन असतात ती देऊ शकतो. त्यालाच थ्रॉम्बोलायसिस असे म्हणतात. जसं हार्ट अटॅकमध्ये ते इंजेक्शन दिल्यानंतर हार्ट अटॅकपासून पूर्णपणे वाचवता येतं, त्याचप्रमाणे हा मेंदूचा अटॅक सुद्धा स्पेशल इंजेक्शन दिल्यानंतर पूर्णपणे आपण पॅरालिसिस हा बरा करून रुग्णाला पूर्ववत स्थितीमध्ये आणू शकतो. आणि त्यामुळे वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. ठराविक वेळ गेल्यानंतर सुद्धा आपण त्यावर उपचार करू शकतो, परंतु तेवढी रिकव्हरी पेशंटमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये ऑपरेशनची सुद्धा गरज पडू शकते. जर का स्ट्रोकची लक्षणं अत्यंत वाढली आणि प्राणघातक व्हायला लागली तर ऑपरेशन करायला लागतं. आणि त्याचमुळे न्यूरोसर्जिकल सुविधा असणं त्या ठिकाणी हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते आणि प्रसंगी ते प्राणघातक सुद्धा ठरू शकते. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी या दोन्हीची सुविधा असणाऱ्या रुग्णालयामध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं आहे.